कावळा आला की असं म्हणतात ना की पाहुणे येणार आहेत घरी. आता काय माहिती कोण येतंय, पण सकाळी सकाळीच पाहुणा आलेला, पाहुणा नाही कावळा आलेला. डमरू बघत होता त्या कावळ्याला. त्यानंतर लगेच त्याला झोपी घातलं आणि आज बरेच दिवसानंतर क्लासला जायचं होतं. मॅडमने मेसेज टाकून ठेवला होता की क्लासला या म्हणून. मग काय म्हटलं आता अर्धा तास आहे, 12:30 वाजले होते, पटकन भांडे घासून घ्यावं. मग मी तोपर्यंत कपडे धुत होती. भांडे वगैरे घासले, चहा वगैरे पिले आणि क्लासला निघाले. आणि भांडे घासायच्या नादात थोडासा लेट झालेला, म्हणजे 1चा क्लास तर मी 1:20ला क्लासला पोहोचलेले. मॅडमने आज खूप छान शिकवलेलं, म्हणजे वेगळं शिकवलेलं, वेगळाच टॉपिक होता, तर भारी वाटलं. आणि परवा मी MDF बोर्ड मागवलेले, तर त्याच्यासाठी मला ब्रश पण पाहिजे होते, म्हणजे पेंटिंग ब्रश. तर स्टेशनरी शॉपमध्ये मी गेलेले आणि जाता जाता मी रस्ता पण चुकलेले, म्हणजे मला सापडत पण नव्हतं स्टेशनरी शॉप आणि मी हरवलेलं पण. तर मला घरी यायला खूप उशीर झालेला. घरी आल्यानंतर डमरू मला बघून खूप खुश झालेला. उमेश पण बाहेर होता, तर तो माझ्यासोबतच घरी आलेला. त्यानंतर संध्याकाळी काहीच नाही, रेकॉर्ड वगैरे केलं, जेवण वगैरे झाले आणि डमरूचं चाललेला धिंगाणा. तो काय रात्रीचा झोपतच नाही, 2 वाजलेले तरी तो काय झोपलेला नव्हता. तर भेटूया उद्या, बाय.